नमस्कार शेतकरी मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत व्यक्तिगत सिंचन विहिरीसाठी पूर्वी 4 लाख एवढे अनुदान देण्यात येत होते। मित्रांनो, महाराष्ट्र शासन नियोजन रोहेयो विभागाने 5 ऑगस्टला महाराष्ट्र शासनाचे उपसचिव संजना खोपळे यांनी राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी एसओपी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया संदर्भाधीन 4 नोव्हेंबर 2022च्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आली आहे। त्याआधी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशा शासनाच्या नवनवीन योजनेच्या माहितीसाठी आपल्या फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑन करा, जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल। मित्रांनो, अनुदानाच्या आर्थिक मर्यादेत 4 लाख रुपये इतकी वाढ करण्यात आली होती। मागील 3 वर्षात 2021-22 ते जून 2024 पर्यंत 29,490 इतक्या सिंचन विहिरीचे कामे पूर्ण झाले असून 1,55,164 इतक्या सिंचन विहिरीचे कामे प्रगतीपथावर आहे। मित्रांनो, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभ म्हणून सिंचन सुविधा या वर्गीकरणाअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचा लाभ देण्यात येतो। या सिंचन विहिरीसाठी सध्या 4 लाख रुपये इतकी अनुदान मर्यादा आहे। या कामाची अंदाजपत्रके अकुशलसाठी कमीत कमी 60% व कुशलसाठी जास्तीत जास्त 40% याप्रमाणे अनुदान देण्यात येते। मित्रांनो, एका सिंचन विहिरीसाठी जवळपास 900 अकुशल मनुष्य दिवस निर्मिती होते। मित्रांनो, 1 एप्रिल 2024 पासून केंद्र सरकारने मनरेगा अंतर्गत मजुरी दरामध्ये वाढ करून तो आता 297 रुपये इतका अधिसूचित केला आहे। मजुरी दराच्या 40% इतका कुशल खर्च हा जवळपास 198 रुपये इतका अनुज्ञेय राहील। म्हणजेच प्रति मनुष्य दिवस जवळपास महत्तम 500 रुपये अकुशल व कुशल म्हणून रक्कम अनुज्ञेय करता येऊ शकते। मित्रांनो, या बाबी लक्षात घेता 900 मनुष्य दिवसासाठी 4,50,000 रुपये इतका खर्च अपेक्षित असून याशिवाय विहीर कामांमध्ये पाणी उपसणे व इतर अनुषंगिक बाबीसाठी जवळपास 50,000 रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे। मित्रांनो, बांधकाम विभागाच्या चालू दर सूचीनुसार व केंद्र सरकारच्या 1 एप्रिल 2024 पासून मनरेगा अंतर्गत लागू झालेले मजुरी दर रक्कम 297 रुपये प्रतिदिन विचारात घेऊन सिंचन विहिरीच्या बांधकामाची सुधारित अंदाजित रक्कम 4,99,403 रुपये एवढी अनुदान देण्यात येणार आहे। सिंचन विहीर अनुदान रकमेची कमाल महत्तम मर्यादा रुपये 5 लाख रुपये करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे। मित्रांनो, सद्यस्थितीत मजुरीमध्ये झालेली वाढ व बांधकाम विभागाची चालू दर सूची विचारात घेता अनुदानाच्या आर्थिक मर्यादेत वाढ म्हणजेच आता 5 लाख अनुदान करण्यात आले असून 1 एप्रिल 2024 पासून लागू होणार आहे। अनुदानात वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे। तर मित्रांनो, हे होते सिंचन विहिरीच्या वाढलेल्या अनुदानाबाबतचे एक अतिशय असे महत्त्वाचे अपडेट। तर मित्रांनो, आशा करतो ही माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा। भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसोबत। तोपर्यंत नमस्कार।